नमस्कार, मी अजय वरसुरे. मुंबई तकच्या या विशेष कार्यक्रमात विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. चक दे इंडिया म्हणजे भारतात चक दे इंडिया म्हटलं की खेळाचं स्वरूप आहे आजूबाजूला असंच वाटत राहतं. खेळ म्हटला मग तो मैदानी असू दे किंवा म्हणजे इंडोर असू दे आउटडोर असू दे, खेळ म्हटला की एक उत्साह येतं, स्पर्धा असते, मेहनत असते, त्याला अफाट गुणवत्तासुद्धा लागते. असे अनेक खेळाडू गेल्या 10 वर्षापासून भारताने एक चांगले खेळाडू दिलेले आहेत. कारण गेल्या काही 2 ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंनी जो तिरंगा फडकवलेला आहे, जी पदकं मिळवलेली आहेत, त्यासाठी मागे असणारे त्यांच्या मागे लागणारी त्याची मेहनत, त्याची गुणवत्ता ही जोपासण्यासाठी सुद्धा काही माणसांची, काही अवलियांची गरज असते. आणि असे अनेक अवलिये या भारतात आहेत. पण आपल्याला एक अभिमान वाटावा असा एक अवलिया, असा एक माणूस, असा एक खेळावर प्रेम करणारा माणूस, मी म्हणेन तिथे त्याला मी उद्योजक म्हणणार नाही, तिथे खेळावर निस्सीम प्रेम करणारा माणूस, असा एक माणूस आत्ता आपल्यासोबत आहे. ते पुण्यात राहतात आणि पुनीत बालन ग्रुपचे MD आहेत. पुनीत बालन स्वतः आपल्यासोबत आहेत. मी तुमची बरोबर ओळख करून दिली की खेळावर निस्सीम प्रेम करणारा माणूस, बरोबर, आणि खेळाडू पण आहे. मी ही ओळख करून देण्यामागची गोष्ट अशी आहे की गेल्या कित्येक दिवसांपासून किंवा कित्येक वर्षांपासून आम्ही जे काही प्लेयर्स बघतोय की जे प्लेयर ग्रासरूट लेवलपासून आलेले आहेत, पण ते आता म्हणजे क्रिकेटमध्ये सुद्धा आणि क्रिकेट सोडून सुद्धा असे एकूण 7 ते 8 जे काही खेळ आहेत, ह्यामध्ये तुम्ही ज्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे, तुम्ही त्यांना जे काही स्पॉन्सर केलेलं आहे आपल्या संघटनेतर्फे किंवा तुमच्या मार्फत, असे जे खेळाडू आहेत ते आता राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतात. मागे वळून बघताना मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की तुमचं तर खेळावर प्रेम आहे, स्वतः खेळाडू आहात तुम्ही, पण ही घटना किंवा ही युक्ती तुम्हाला कशी सुचली की अशा प्लेयर्सना एकत्र करावं, त्यांना आपण प्रोत्साहन द्यावं? ही कल्पना तुमच्याकडे कशी आहे? नाही, कल्पना म्हणजे तुमच्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही ओपनिंगमध्ये सांगितलं की अनेक वर्षापासून आपण बघतोय की ऑलिम्पिक असेल, एशियन गेम्स असेल, मेडल टॅली जे म्हणतो, सर्वात जास्ती मेडल टॅली इंडिया आता जास्तीत जास्त मेडल घेऊन येते. ही कल्पना होती किंवा इथून सुरुवात झाली. कारण आपण ऑलिम्पिक्समध्ये पाहिलं तर लहान लहान देश, इंडियापेक्षा लहान, जे त्यांची पॉप्युलेशन वाईज पण लहान आणि साईज वाईज पण 30-40 मेडल घेऊन जात आहेत. आणि त्या टाईमला हार्डली आय थिंक इंडियाला 2 किंवा 3 मेडलच्या वरती एकच मेडल, मॅक्स टू मॅक्स 1 मेडल आपण जिंकायचो. तर आमची फोकस किंवा माझी फोकस किंवा ग्रुपच्या वतीने जी फोकस होती, ती पहिली फोकस होती की आपल्या देशात क्रिकेट म्हणजे हे खेळ नाही, ही रिलिजन आहे. म्हणजे प्रत्येक पेरेंटला त्याचा मुलगा किंवा मुलगी हिने बॅट घ्यायचं, एकतर सचिन तेंडुलकर व्हायला पाहिजे, विराट कोहली व्हायला पाहिजे किंवा स्मृती मंदाना व्हायला पाहिजे. पण जे इतर खेळ आहेत, जे आम्ही म्हणू की ऑलिम्पिक स्पोर्ट्स जे म्हणतो, त्याच्यात वेगवेगळे स्पोर्ट्स असतील, टेनिस असेल, टेबल टेनिस असेल, हँडबॉल असेल, असे जी स्पोर्ट्स आहेत हे कुठेतरी इग्नोर होत होते किंवा त्याचे ॲथलीट्स किंवा ज्यांच्यात प्रचंड टॅलेंट आहे ते इग्नोर होत होते. आणि ह्यांना कसं आपण हेल्प करू शकतो, नॉन क्रिकेटिंग स्पोर्ट्सला कशी सपोर्ट करू शकतो, ह्या हेतूने आपण ह्या स्पोर्ट्स डिव्हिजन किंवा स्पोर्ट्स डिव्हिजन सुरू केली, ज्याच्यातून अनेक नॉन क्रिकेटिंग किंवा ऑलिम्पिक स्पोर्ट्सला कॅटेगराईज जे आहेत त्या स्पोर्ट्सला आणि त्या प्लेयर्सला आपण सपोर्ट केला. एक खेळाडू म्हटला की तो आसपास जेव्हा कुठे जात असतो किंवा तो कामानिमित्त पण कुठे जात असतो, तेव्हा तो असं हुडकत असतो की अरे हा चांगला आहे, हा छान आहे. पण हा तर एक मोठा विषय आहे. कारण की आपण एका चांगल्या टॅलेंटेड गुणवंत मुलाला किंवा मुलीला एका अशा लेवलपर्यंत घेऊन जायचं की तो भारतासाठी पदक आणेल किंवा तो उत्तम खेळाडू बनेल या देशाचं. ह्याचा क्रायटेरिया तुम्ही कसा ठरवता? म्हणजे तो मुलगा किंवा ती मुलगी तुमच्यापर्यंत कसं पोचतात, मग तुम्ही त्यांना कशी शोधता? नाही, हे बघा, जेव्हा आम्ही पहिल्यांदा जेव्हा आम्ही ॲथलीट्स, का आमच्याकडे 2 डिव्हिजन्स आहेत. एक फ्रँचाईज बेस्ड ओन टीम्स आहेत आणि एक आम्ही जे स्पॉन्सर्स दिलेत इंडिव्हिज्युअल ॲथलीट्सला, ती एक वेगळी डिव्हिजन आहे. तर जे तुम्ही म्हणताय ती इंडिव्हिज्युअल स्पॉन्सरशिप जी आपण म्हणतो ॲथलीट्सला, त्या डिव्हिजनबद्दल बोलतो आहे. इनिशियली आपल्याकडेच वॉक इननी लोक येतात. आपल्याकडे जेव्हा हे खेळाडू असतील, हे वॉक इननी जेव्हा येतात,
आपल्याकडे एक क्रायटेरिया फॉर्म आहे. आज बघा सगळ्यांना स्पॉन्सरशिप पाहिजे, बट सगळ्यांना आपण स्पॉन्सरशिप देऊ शकतो का? नाही देऊ शकत. ज्या ज्या फील्डमध्ये ते आहेत, म्हणजे सपोज टेबल टेनिस असेल किंवा बॅडमिंटन असेल किंवा टेनिस असेल किंवा इतर खेळ असेल, आर्चरी असेल, शूटिंग असेल, ज्या ज्या खेळचा जो पण प्लेयर येतो तो जेव्हा आमच्याकडे अप्रोच करतो, आमची टीम एक फॉर्म देते, त्याला एक क्रायटेरिया फॉर्म असते. ते पॉईंट बेस्ड सिस्टम असते आमची, की अराऊंड 21 का 22 पॉईंट्सची टोटल स्कोर असते. त्याच्यात तो प्लेयर 15 किंवा 16 पॉईंट्स क्रॉस केला, ही इज एलिजिबल फॉर स्पॉन्सरशिप. पण तो 10 किंवा 11ला असेल. पण कधी कधी असं पण होतं की प्लेयर 13ला आहे स्कोअरला, पण 14ला आहे. पण आम्हाला वाटतं की ठीक आहे, आपल्या स्पॉन्सरशिपनी त्याला पोटेन्शियल देऊ शकतो आपण, त्याला ताकद देऊन ती 14-15ची जी किंवा 13-14ची जो मार्करवर आहे तो ते 17-18ला जाऊ शकतो तो. मग त्या टाईमला ॲज अ स्पेशल केस आम्ही त्याला स्पॉन्सर पण करतो. बट डेफिनेटली आपल्याकडे एक स्ट्रिक्ट क्रायटेरिया आहे आणि त्या क्रायटेरियातूनच आपण हे खेळाडू निवडतो. तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक प्लेयर्सना फार जवळून बघताय या गेल्या कित्येक वर्षांमध्ये. ही प्रोसेस जेव्हापासून सुरू झाली, तुम्हाला काय वाटतं की म्हणजे अदर दॅन क्रिकेट महाराष्ट्रात खूप टॅलेंट आहे? प्रचंड टॅलेंट आहे. फक्त महाराष्ट्रात नाही, भारतात टॅलेंट. नाही, मी स्पेसिफिक महाराष्ट्रापुरतं विचारतो ह्याच्यासाठी की कारण की ह्याच्या आधी सुविधा तेवढ्या नव्हत्या. अनेक लोकांना त्या सुविधांमुळे मिळाले, लोकांनी स्पोर्ट्स सोडलेले आहेत. चांगले खेळाडू नोकरीलाच लागले नंतर, किंवा नाही बाबा आम्हाला नाही तेवढी हे करतायत. तुम्हाला दिसलं की हे जे तुमच्यासारखी काही लोकं पुढे आली, अनेक लोकंसुद्धा मदत करत आहेत. अशा जेव्हा फॅसिलिटीज मिळायला लागल्या, महाराष्ट्रातलं टॅलेंट खूप बाहेर येतं असं तुम्हाला स्वतःला दिसलं डोळ्याला? मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रात क्रिकेट सोडून जे अनेक खेळ आहेत, त्या गावांमध्ये इस्पेशली रुरल पार्ट्स, ग्रास रूटला प्रचंड टॅलेंट आहे. पण त्यांना एक्सपोजर भेटला नाही आहे आणि त्यांना ती प्लॅटफॉर्म भेटली नाही. एक्सपोजर आणि प्लॅटफॉर्म भेटली, त्यांचं टॅलेंट शोकेस होतं आणि मग दे ऑल्सो इव्हॅल्युएट पुढच्या स्टेजला, त्यांची पण प्रगती होती. पण मेन त्यांना ह्या खेळाडूंना किंवा प्लेयर्सला आपल्याला ती प्लॅटफॉर्म आणि ती एक्सपोजर देणं खूप गरजेचं आहे. येस, डेफिनेटली आपली स्टेट गव्हर्नमेंट आहे, ती आजकाल स्पोर्ट्ससाठी अनेक गोष्टी करत आहेत. पण मी हे पण सांगेल की आपण कमी पडतो आज. कारण तुम्ही वेगळ्या स्टेट्सला तुम्ही गेले, हरियाणा किंवा पंजाब अशा स्टेट्समध्ये तुम्ही गेले, UP, ते प्लेयर्ससाठी खूप म्हणजे दे आर वेलकमिंग प्लेयर्स विथ ओपन हार्ट. म्हणजे जसं त्यांच्याकडे म्हणतात घराघरात आर्मी मॅन असतो, तसं घराघरात एक प्लेअर असतो. आणि प्लेयर फक्त स्टेट लेवलला, असं नॅशनल लेवलला किंवा एशियन गेम्स किंवा ऑलिम्पिकला जिंकून पण आला किंवा कुठल्या टुर्नामेंटला जिंकून आला, तर ते काइंड ऑफ बेनिफिट जे ती स्टेट गव्हर्नमेंट देते, मॉनिटरी वाईज एक फॅक्टर असतो. आणि मग जॉब आणि अदर असोसिएशन हे जे आहे, तर हे आपण महाराष्ट्र स्टेटमध्ये कुठेतरी ही लॅक करतो आज. पण फॅसिलिटीमध्ये पण थोडी लॅक करतो. पण आपल्या स्टेटसारखा टॅलेंट दुसऱ्या स्टेटच्या कंपॅरिझनमध्ये नाही. आणि एस्पेशली अर्बनपेक्षा रुरल एरियाजमध्ये, ग्रासरूटमध्ये ही मोठ्या प्रमाणाने ही टॅलेंट अवेलेबल आहे. पण त्यांना राईट एक्सपोजर आणि प्लॅटफॉर्मची गरज आहे. तुम्ही आता बोलता म्हणालात की या फॅसिलिटीज फार थोड्या कमी पडतात, हे पडतात. पण ती जी मुलं तुमच्याकडे आहेत, जी त्यांना तुम्ही स्पॉन्सर करताय किंवा त्यांना तुम्ही पाठबळ देताय, ह्यांच्या आईवडिलांचे पण पालक तुम्हाला बनावं लागतं का? कारण काही काही आईवडील खूप जास्त प्रेशर करतात किंवा कधी कधी त्यांच्याकडनं त्यांना जास्त अपेक्षा असते. ह्यांचेही तुम्हाला पालक बनवलं, कधी कधी त्यांच्याशीही बोलावं लागतं? कधी कधी आम्ही पालक नाही, पण त्या मुलगा किंवा मुलगी जे आमच्याकडे स्पॉन्सरशिप, म्हणजे तुम्ही तारे जमीन परचे आमिर खान होता तेव्हा? नाही, आम्ही गार्डियन टाईप आम्ही रोल प्ले करतो. आणि आमची कंडिशन हीच असते, जेव्हा पण कुठलाही मुलगा किंवा मुलीला आम्ही स्पॉन्सरशिप केली कुठलाही खेळ, तिचे आईवडील पण येतात ॲट टाईम ऑफ सायनिंग ऑफ द ॲग्रीमेंट. कॉन्ट्रॅक्ट मीच साईन करतो, कारण ते एक प्लेयरला पण भेटणं होतं, त्यांची फॅमिलीला पण भेटणं होतं. आणि त्या टाईमला माझं वाक्य एकच असतो की आता तुमची मुलगा किंवा मुलगी ही आमची जबाबदारी आहे, तर तुमची जबाबदारी आम्ही कमी केली तर तुम्ही इंटरफेअर करू नका, आम्हाला आमच्या हिशोबाने हिचं करिअर बिल्ड करू दे. ती एक फ्री हँड आम्ही त्यांच्याकडनं घेतो. कुठे आम्ही चुकत असेल तर तुम्ही सजेशन द्या आणि कुठल्याही प्लेयरवर प्रेशर आणू नका. कारण आज काय होतं, तुम्ही पाहिलं
ही वर्ल्ड जी आहे सध्या ही खूप कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आहे. आज हा मुलगा असं परफॉर्म करतो किंवा मुलगी, म्हणून माझी मुलगी पण त्याच फील्डमध्ये, पण ती एवढी का नाही परफॉर्म करत. एक साईडनी पेरेंट्स चांगल्या गोष्टीसाठी सांगत असतील, पण कधीकधी एक प्लेयरसाठी ती प्रेशर होतो आणि त्या प्रेशरमध्ये परफॉर्मन्स न देता अंडर परफॉर्म करायला लागतं. मग त्यांचं पूर्ण स्केल जी अपवर्ड असते ते डाऊनवर्ड होऊन जाते. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की असे प्लेयर्सला फ्री हँड फर्स्ट स्ट्रेस पेरेंट्सचा काय असायचं स्पॉन्सरशिप देताना, स्पॉन्सरशिप जेव्हा नसतो फायनान्शियल, आणि मग सेकंड इज प्रोग्रेस, एक्सपोजर अँड प्लॅटफॉर्म. स्पॉन्सरशिप दिल्यानंतर त्यांची फायनान्शियल स्ट्रेस ही दूर होतो. राहिला प्रश्न एक्सपोजरची, ग्रुपच्या तर्फे आपण एक्सपोजर आणि प्लॅटफॉर्म आपण देतो. तर हे तीन जेव्हा आम्ही त्यांच्या खेळाला जी काही साधनं हां जे पण लागेल ते आपण हेल्प करतो. तर जेव्हा ही तीन गोष्टी वी आर टेकिंग केअर ऑफ, तर आम्ही ते पेरेंट्सला सांगतो की आम्ही आता शी इज इन आवर हँड्स और ही इज इन आवर हँड्स, सेफ हँड्स, वी विल टेक केअर ऑफ हर. तुम्ही फक्त तिची प्रोग्रेस बघत राहा. तुम्हाला कुठे काय वाटलं तर तुम्ही आम्हाला सांगा, मी काही प्लेयरला सांगू नका म्हटलं. बरोबर. मी काही उदाहरणं बघत होतो किंवा बोलत होतो तुमच्या टीमबरोबर बोलत असताना, काही मुलांची उदाहरणं मला दिसली. त्याच्यामध्ये मला एक युनिक असं उदाहरण दिसलं, ते ऋजुता भोसले मला वाटतं. मला ते फार भावलं मनाला, पण ते तुमच्याही मनाला भावलं होतं की काही असे प्रसंग पण घडत असतील ना की अशा प्लेयर्स येतात तुमच्याकडे आणि मला वाटतं ती स्पोर्ट्स सोडून चालली होती. तुम्हाला खूप ते जड गेलं असेल किंवा खूप त्यात ट्राय करावा, प्रयत्न करावा लागला असेल. तिची कहाणी काय होती नेमकी? तिची स्टोरी म्हणजे ऋतुजाची स्टोरी अशी होती, तिचे फादर सिनियर PI होते. अच्छा. त्या काळात आता तर प्रमोशन झाली त्यांची. इथे पुण्यातच होते. संपतराव भोसले ही सिनियर PI पुणा पोलीसमध्ये होते. मला आठवण आहे की ते माझ्याकडे एक दिवस अप्रोच झाले. खूप म्हणजे आफ्टर 3 months मी त्यांना टाईम दिली. तर ते आले, भेटले मला. ऋतुजा पण आली सोबत. मग त्यांनी त्यांचं स्पॉन्सरशिपचं हे पाहिलं. टेनिस अशी खेळ सर्वात एक्सपेन्सिव्ह खेळ आहे. हो. राईट फ्रॉम कोच आणि ट्रॅव्हल हे अमुक तमुक सगळं टीव्हीवर बघताना पण श्रीमंत वाटतो. हा तो श्रीमंतच खेळ आहे. तर कॉस्ट खूप होता. तर तिने आणलं होतं स्पॉन्सरशिपची रिक्वेस्ट की एक्सक्लुझिव्ह तुम्ही आम्हाला स्पॉन्सर करा. तेव्हा त्यांनी जी कॉस्ट आणली ती was 65 to 70 lakhs अ इयर. मी घेतलं, वाचलं आणि ठेवलं बाजूला. आम्ही रिस्पॉन्ड नाही केला, कारण आमचं मत क्लिअर होता की एका खेळाडूवर एवढे पैसे घालवायचे का, की अनेक खेळाडू आपण उभं करायचे का. दॅट वॉज आर बेसिक क्वेश्चन आमच्याच माइंडमध्ये. तर 3-4 months झाले, अराउंड 6 months झाले, पण त्यांच्या वडिलांचं त्यांनी माझा पिच्छा सोडलाच नाही. म्हणजे दर 15 दिवसांनी ऑब्वियसली म्हणजे ते आपलं बरोबर मागे लागले होते. एक 15 दिवसांनी मेसेज करायचे की काय अपडेट आहे सर, कधी येऊ मी भेटायला. 6 महिने मी इग्नोर करू शकलो. 6 महिन्यानंतर वन फायनल डे त्यांनी मला फोन केला. मला सर खूपच मी खूप दिवसापासून फॉलोअप करतो, खूप महिने आले, पण खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे रिलेटेड टू ऋतुजाच. पण मला फक्त 5 मिनटं मला तुमचे टाईम पाहिजे, बाकी काय नाही, मग निर्णय तुमचा. आणि मी एकटेच आहे ना. ते आले तेव्हा त्यांची ट्रान्सफर होत होती पुण्यातून. ते आले, ते म्हणले हे बघा माझ्याकडनं जे जे होऊ शकतं मी केलं, मी तिला सपोर्ट केला, आतापर्यंत ती या स्टेजला आली. पण खरोखर माझ्याकडनं होऊ शकत नाही. आणि तिला वडिलांची स्ट्रेस, फायनान्शियल स्ट्रेस किंवा एवढी मदत, ती धावपळ त्यांची जी काय होते ती ती बघवत नाही म्हणली. तर तिने निर्णय घेतला आहे की ती टेनिस सोडणार आहे. मी म्हणलं मग आय वॉज ऑल्सो थोडं टेकन बॅक, कारण एवढं वर्ष ती टेनिस खेळली आणि आज ती रिटायरमेंट घेईल फ्रॉम ऑल प्लॅटफॉर्म्स ऑफ टेनिस, म्हणजे इज नॉट राईट ऑल्सो. मग मी म्हणलं ठीक आहे, मला थोडं टाईम द्या, आपण उद्या परत भेटू. तर आय मेट हिम नेक्स्ट डे. मी त्यांच्याशी बोललो. म्हणलं हे बघा सर, ती टॅलेंट आहे तिच्यात, पण कॉस्ट इज वन फॅक्टर जिथे वी कॅनॉट अकोमोडेट सो मच कॉस्ट विथ हर. तर आय हॅव ॲन प्रोपोजिशन. म्हणलं वी विल पे हर 35 lakhs rupees पर ॲनम. हां,
विथ 10% इन्क्रीमेंट एव्हरी इयर. तुम्हाला हे मान्य आहे का? आज म्हटलं तुम्ही 75 लॅक्स मागता ते मी देऊ नाही शकणार, तर मला अदर स्पोर्ट्स अदर ॲथलीट्सला पण सपोर्ट करायचं आहे. पण 35 लाख रुपये मी तुम्हाला स्टार्टिंग ऑफ दी स्पॉन्सरशिप, एक्सक्लुझिव्ह स्पॉन्सरशिप, नो अदर ब्रँड्स, नथिंग. तर आणि अंडर पुनीत बरन ग्रुप, ते मान्य आहे का तुम्हाला? विथ 10% आणि मिनिमम 3 इयर्स, मॅक्सिमम 5 इयर्सची स्पॉन्सरशिप, चॉईस इज युअर्स. तर ते म्हणले नाही, आम्हाला मॅक्सिममच चालेल. मग ते आमचं सगळं व्यवस्थित गणित बसलं. ती शी केम ऑन बोर्ड. म्हणजे एका खेळाडूचं आम्ही टेनिसची करिअर वाचवली. आणि ती वाचवली आम्ही जेव्हा आज कुठल्याही प्लेअरला स्पॉन्सरशिप देतो, आमचा हेतू काय आहे की पुनीत बालन ग्रुप ब्रँड मोठं व्हावं हे नाही आहे. हा खेळाडू त्याचं परफॉर्मन्स करावं, त्याचं टॅलेंट जे त्याच्यात आहे ती एका योग्य प्लॅटफॉर्मला जाऊन त्यांनी एक्सपोजर त्याला भेटावं. आणि सर्वात मेन हेतू एकच आहे की भारतासाठी त्यांनी मेडल आणावं. ही आमची मेन मोटिवेशन आहे की आपल्या कंट्रीला रिप्रेझेंट करायचं ॲट इंटरनॅशनल लेवल आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन, आणि तिकडून आपल्यासाठी मेडल आणायचं. तिची स्पॉन्सरशिप सुरू झाली आमची 1-1.5 वर्ष झाले. आणि शी वॉज गोइंग टू गो टू प्ले 2 वर्ष झाले होते यस तिचं स्पॉन्सरशिप सुरू होऊन. आणि शी वॉज परफॉर्मिंग वेल, म्हणजे टिपिकली शी वॉज परफॉर्मिंग एक्सेलंट. त्याच्यात त्या 2 वर्षात आम्ही अजून एक टेनिस प्लेअर जो इंडिया नंबर 1 होता तेव्हा इन गर्ल्स, अंकिता रायना, तिला पण स्पॉन्सर केला आम्ही. आणि अर्जुन खडेला पण केला. सो वी हॅड स्पॉन्सर्ड द युनिट ऑफ टेनिस. मग ही चांगला परफॉर्म करत होती. 2 वर्षानंतर एक दिवस कॉन्रॅडला मी जिम करत होतो आणि ती तिकडे आली स्वप्नीलसोबत, आणि तिचे वडील पण होते. म्हणलं काय का आज इथे? ती म्हणली नाही, मी आता एशियन गेम्सला सिलेक्ट झाली आहे, तर मी चालले मी बिफोर गोईंग म्हणलं थोडं फॅमिलीसोबत हे करू. तिला मी जिम झाल्यावर तिला जेव्हा जात होतो तिला एकच गोष्ट सांगितलं, ऐक येताना मेडल घेऊन या. हां, एवढंच बोललो. कुठलंही आण पण मेडल घेऊन ये, मला मेडल पाहिजे. एवढंच मी रविवार होता, मी तिला बोललो आणि तिला ऑल द विश करून शी वेंट फॉर एशियन गेम. जे मी आधी म्हणलं ना की आमचा हेतू एकच आहे की प्लेअरनी मेडल आणावी. एशियन गेम्स होती मिक्स डबल्समध्ये तिने रोहन बोपानासोबत गोल्ड मेडल आणला. सो इन अ वे वी फील सॅटिस्फाईड की अ प्लेअर जो त्याचं अनेक म्हणजे लहानपणापासून एज ऑफ 7 पासून शी वॉज प्लेईंग टेनिस. आज टेनिस करिअर तिचं एंड होत होता तेव्हा आम्ही पिचिंग करून तिला सपोर्ट केला. आणि आज अनेक कॉम्पिटिशन आणि मेन इंडियासाठी एशियन गेम्समध्ये तिने गोल्ड मेडल आणला. दिस इज अ सॅटिस्फॅक्टरी फॉर अस ऑल्सो. आणि दुसरी गोष्ट जे आम्ही इन्व्हेस्ट केली, एक म्हणतो ना जे आम्ही हे सीड हे केलं तो हां ते प्लांटनी त्याची रिपे पण केली ते फ्रूट्स आम्हाला. तर ही ऋतुजाची स्टोरी होती. पण ही तर पण तुम्हाला अशी काही अजून काही उदाहरणं आठवतात का की म्हणजे जी तुमच्याकडे आली, तुम्ही त्याच्याकडे बारकाईने लक्ष देत असाल? कारण ते कळतं ना, आता एखाद्या खेळाडूला कळतं किंवा ह्याच्यात टॅलेंट आहे, त्याच्यातल्या खेळावरनं तुम्हाला ते कळत असेल. पण अशी काही अजून उदाहरणं आहेत की ती तुम्ही बघितलेत तुमच्या डोळ्यांसमोर की वाढताना किंवा ते त्यांच्या खेळामध्ये मोठे झालेत, अशी काही उदाहरणं आहेत अजून? इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स जे आम्ही स्पॉन्सर केलेत तर त्याच्यात खूप प्लेयर्स आहेत. म्हणजे आज वैष्णवी पवार एक ती वयाने मला हिशोबाने 18-19 वर्षाची असेल. आर्चरी तिचं स्पोर्ट्स होता, ती पण वॉकिंग थ्रू रेफरन्स आली माझ्याकडे. आज जेव्हा ती माझ्याकडे आली तिच्याकडे बेसिक आर्चरीची इक्विपमेंट्स पण नव्हते. आता आपण कंपॅरिझन केली, आम्ही ऋतुजाला 35 लॅक्स पर ॲनम दिले किंवा अंकिताला 30-35 लाख पर ॲनम आहे, पण हिची स्पॉन्सरशिप होती फक्त 7 लाख रुपये पर ॲनम. हा 7 लाख रुपये पर ॲनममध्ये तिने हे घेतलं, नवीन इक्विपमेंट्स घेतली, नवीन कोच जे तिची एक्झिस्टिंग कोच, ही सगळी ट्रेनिंग व्यवस्थित सुरू झाली. लास्ट 1.5 इयरमध्ये ती कतारला गेली, परफॉर्म केली, शी वन ब्रॉन्झ मेडल तिकडे. आज इंडियाची टीम वर्ल्ड कपला चालली आहे आर्चरीच्या. तर ते जे अंडर 23 किंवा काय असते त्यांची कॅटेगरीमध्ये ही सिलेक्ट झाली आहे. म्हणजे आणि ती मूल इकडची आहे, आय थिंक रुरल एरियामधनंच आहे ती. तर आज ती सिलेक्ट झाली.
अजून एक एक्झाम्पल तुम्ही मला विचारलं तर आरती पाटील म्हणून आहे. शी इज अ पॅरा ऑलिम्पिक. तुमचा ना ते बोलताना चेहऱ्यावरचा जो आनंद दिसतो ना, म्हणजे इतर प्रोजेक्ट्सबद्दल तुमच्या इतकं तुम्ही हे म्हणा, पण जो स्पोर्ट्सबद्दल तुम्ही जी उदाहरणं देता तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो म्हणजे बघण्यासारखा आहे अतिशय. आम्हाला बिकॉज ती आनंद सॅटिस्फॅक्टरी आनंद आहे ही. आणि ही आनंद चेहऱ्यावर आहे ना, की आज आम्ही राईट टॅलेंटवर इन्फ्यूज केला आहे फंड्स अँड दे हॅव रिपेड. ती झाड मोठं झाल्याने त्याची फळं आम्हाला भेटले आणि फक्त आपल्याला देशाला भेटलेत. हां, तर आरती पाटील ही एक एक्झाम्पल आहे. आमची बहीण चित्राताई वाघ, त्यांनी मला एक दिवस अचानक फोन केला. म्हणजे पुनीत कुठे आमचं झालं की म्हणजे एक खेळाडू आहे पुनीत, तिला फक्त तू भेट. द्यायचं नाही द्यायचं ते तुझा निर्णय, पण माझी इच्छा आहे की तू तिला भेटून भेटावं. तरी घ्या. मला ठीक आहे, उद्या ताई पाठवून द्या, माझ्याकडे मी आहे. ती आली. पॅरा ऑलिम्पिक आहे, बॅडमिंटन घेते त्याच्यात आज. अँड बिईंग पॅरा अँड ह्या फील्डमध्ये तिची नीड पण खूप कमी होती. तिला आम्ही स्पॉन्सर केलं. ती अनेक टुर्नामेंट्स, पॅरा टुर्नामेंट जिथे जिथे होती, स्पॉन्सरशिपनंतर तिची ॲव्हरेज स्टँडिंग वॉज नंबर 2 इन विनिंग पोझिशन. सिल्वर, व्हेरी रेअर ऑन ब्रॉन्झ, बट मॅक्सिमम सिल्वर तिने हे केलं. आज ती कतारला पण जेव्हा पॅरा ऑलिम्पिक झाली त्याच्यात ती सिल्वर मेडल एका याच्यात आणि मिक्स डबल्समध्ये गोल्ड जिंकली. आज ती इन्कम टॅक्सला जॉबला लागली. सो अशी जी उदाहरणं आहेत असे अनेक आहेत. आज टोटल आय थिंक पुनीत बालन ग्रुपच्या ज्या स्पॉन्सरशिप डिव्हिजन आहे त्याच्यात 40 to 45 ॲथलीट्स आहेत. व्हेरियस शूटिंगपासून, आर्चरीपासून, ॲथलेटिक्स, टेनिस, टेबल टेनिस, चेसमध्ये पण ग्लोबल चेस लीगमध्ये आमची टीम्स आहेत. पण जे आम्ही म्हणतो इंडिव्हिज्युअल ॲथलीट्स जे आम्ही स्पॉन्सर करतो असे याच्यात ह्या फील्ड्समध्ये आहेत. अरे आनंद वाटतो. सायकलिंगमध्ये आहे. म्हणजे ज्या स्पोर्ट्सकडे इतकं फारसं पाहिलं जात नाही किंवा त्याला इतकं ग्लॅमर नाही आहे, अशा स्पोर्ट्समध्ये सुद्धा तुम्ही लोकांना त्या खेळाडूंना हे टॅलेंटेड आहेत त्यांना पुढे आणताय. पण काही झालं तरी आपला देश हा क्रिकेटप्रेमी आहे. म्हणजे ते वाक्यच आहे ना, क्रिकेट ज्यांचा धर्म आहे सचिन त्यांचा देव आहे, हे आपल्याकडे पावलोपावली म्हटलं जातं. क्रिकेट तर तुमच्यात पण तर रक्तात आहे. तुम्ही मी खेळलेला आहात. तुम्हाला मी खेळताना बघितलेलं आहे की तुम्ही म्हणजे आपल्या त्या अभिनेत्यांच्या त्या प्रीमियर लीगमध्ये जे काही त्विषाने खेळता तुम्ही, ते 2 दिवस तुम्ही फार आनंदी असता. म्हणजे ती एकदा मी जातोय ग्राउंडवर हे तुम्हाला दिसत असतं तुमच्या चेहऱ्यावरती. क्रिकेटमध्ये सुद्धा आता जसं IPL सुरू आहे, 2-3 दिवसांनी MPL सुद्धा सुरू होईल, महाराष्ट्र प्रीमियर लीग. ह्याच्यामध्ये आपली कोल्हापूर डस्कर नावाची टीम तुमची टीम आहे ती. ही कशी तुम्ही तयार केलीत? म्हणजे काय क्रायटेरिया तुम्ही ठरवत होतात की कोणते प्लेयर्स घेऊया, किंवा तुमच्या डोक्यात ऑप्शनला काय चाललेलं? कारण तुम्ही ऑप्शनला अगदी फार जाणीवपूर्वक सगळं लक्ष घालून बघत होतात. नाही, सीझन 2 आहे ही. सीझन 1मध्ये सीझन 3 आहे. इनफॅक्ट आता सीझन 3 आहे. सॉरी, ही सीझन 3 आहे. पहिल्या सीझनला जेव्हा आम्ही टीम घेतली, ऑब्व्हियसली आम्हाला पुण्याची टीम पाहिजे होती. बरं, टीमचं पण ऑप्शन होता. टीमचं पण एक ऑप्शन त्यांनी केला होता आणि खूप बिडर्स होते. अनफॉर्च्युनेटली आपल्याला पुण्याची टीम भेटली नाही, पण फॉर्च्युनेटली मला कोल्हापूर भेटली. आता महालक्ष्मी चरणीची टीम, त्यांचा आशीर्वाद. भाकरवाडीवरनं तुम्ही डायरेक्ट तांबडा पांढरावरती ठीक आहे ना. कसं आहे, भाकरवाडी पुणेकर आहे. तांबडा पांढरा जे आहे ते थोडे मुळशी पॅटर्नवाले स्टाईल आहेत. तर आम्ही ती टीम घेतली. तेव्हा केदार आमचा आयकॉन प्लेअर आणि कॅप्टन होता. फर्स्ट सीझन ऑब्व्हियसली फायनल मी नाही म्हणणार की फायनल होती, कारण गेम वॉशआउट झाली आणि नेट रन रेटवर आम्ही कप हारलो. सेकंड मागच्या सीझनला आमच्याकडे टीममध्ये खूप उतार चढाव झाले, कारण केदार वॉज दी कॅप्टन इनिशियली. मग त्यांनी एक मॅच नंतर अचानक रिझाईन फ्रॉम ऑल फॉर्मॅट्स केला. तो टीम वेंट इन अ फिक्स की आता काय. आणि लकीली राहुल त्रिपाठी वॉज देअर ॲज अन ऑप्शन, तो होता. तर त्याला मग कॉन्टॅक्ट करून, कारण राहुल पण आधी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवरनं गोवाला शिफ्ट झाला होता. मग ऐन मोमेंटला 2 दिवस अगोदर त्यांनी परत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला परत आला गोवाकडनं NOC घेऊन. तर ही वॉज अवेलेबल. पण तेव्हा ऑप्शन झाला होता. सो प्लेयर्स सेट दी MCA जे आहेत ते म्हणले की राहुल विल बी ओनली अवेलेबल फॉर नेक्स्ट सीझन ऑर रिप्लेसमेंट ऑफ इंजरी.
पण राहुलला मग आम्ही आयकॉन घेतला आणि बाय देन राहुल जेव्हा जॉईन झाला आय थिंक वी हॅड ऑलरेडी फिनिश्ड 4-5 मॅचेस विच वी वर टीम वॉज डाऊन बिकॉज देर वॉज नो वन टू लीड प्रॉपरली. पण राहुल आल्याने चांगले केले, सेमीफायनलपर्यंत तरी पोचलो. या 2 सीझनमध्ये आम्हाला असं वाटलं की आपली कुठले प्लेयर्स आम्ही रिलीज करायला पाहिजे, कुठले ठेवायला पाहिजे आणि कुठले डिपार्टमेंटमध्ये एरियाजमध्ये वी आर लॅकिंग. तर आपल्याकडे एक प्रॉपर टीम ॲनालिस्ट आहे पूर्ण. हे जेव्हा पण ही सगळ्या गोष्टी होतात, एक गोष्ट आहे की फोन कॉल्सवरनं पण प्रेशर येतात की हा प्लेअर घ्या, त्या प्लेअर घ्या. दुसरं असतं इमोशनल लोक पण कधी कधी हे घेतात. पण मेन आमच्यासाठी जे सर्वात इम्पॉर्टंट असते इज परफॉर्मन्स अँड स्टॅट्स, नॉट ओनली इन MPL बट थ्रू आउट दिस इयर. म्हणजे MPL झाला तर इन्व्हिटेशन्स असतात, वेगळे मॅचेस असतात, महाराष्ट्राचे विदिन किती मॅचेस असतात. त्याच्यात तर आपल्याकडे एक खूप चांगली ॲन्युअलिस्ट टीम आहे, तन्वी आहे, हे जे प्रत्येक प्लेयर जो खेळतो महाराष्ट्रात त्याची स्टॅट्स ते डाउनलोड करून ठेवतात. आणि मग जेव्हा आमची टीम मीटिंग असते ज्याच्यात कॅप्टन असतो, राहुल असतो, कोच असतो, असिस्टंट कोच, तेव्हा आम्ही आयडेंटिफाय करतो की त्याच्यात रिपोर्टमधनं की कुठले कुठले एरियाजमध्ये आपल्याला प्लेअर पाहिजे. म्हणजे आता 2 सीझन झाले तर वी न्यू की वेअर वी वर लॅकिंग. वी वर लॅकिंग कुठे, आमच्याकडे फास्ट बॉलर्स नव्हते ह्या सीझनसाठी. आम्हाला एक विकेट किपर बॅट्समन पाहिजे होता आणि डाऊन दी ऑर्डर आम्हाला चांगला ऑलराऊंडरपेक्षा हार्ड हिटिंग ऑलराऊंडर पाहिजे होता. तर ही हार्दिक पांड्या, हार्दिक सांगू शकतो आपण, हां टिपिकल अक्षर पटेल, असं अक्षर पटेल टाईप. हां, हार्दिक पांड्या किंवा अक्षर पटेल असे आपल्याला प्लेयर्स पाहिजे होते. तर ही जेव्हा आम्ही केली, मागच्या वर्षी आमच्याकडे 21 प्लेयर्स होते स्क्वॉडमध्ये. आता हे घ्यायचे आहेत, ते ह्याच्यातले किती रिलीज करायचे, तर याच्यातले आम्ही 11 प्लेयर रिलीज केले. जे आम्हाला वाटलं की आता. पण या तुमच्या प्रोसेसमध्ये राहुल पण इन्व्हॉल्व? राहुल कम्प्लीट इन्व्हॉल्व असतो का, आमची जॉईंट मिटिंगच असते. आता जो तो IPLला गेला किंवा हे गेला पण तो व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलवर किंवा झूमवर असतो, तर वी आर अवेलेबल, तो अवेलेबल असतो. तर 11 प्लेयर आम्ही रिलीज केले. अच्छा, रिलीजचे 2 रिझन असतात की मागच्या ऑप्शनमध्ये हा प्लेयर आम्ही हायर व्हॅल्यूला घेतली, त्यांनी परफॉर्म नाही केला, तर आम्ही ह्या ऑप्शनमध्ये त्याला परत घेऊ लोअर व्हॅल्यूमध्ये. कारण मनी ऑल्सो प्लेज अ इम्पॉर्टंट रोल वेन यू कम फॉर ऑप्शन. तर अशी करून आम्ही 11 प्लेयर रिलीज केले आणि आम्ही क्रायटेरिया केली की आम्हाला फक्त 7 to 8 प्लेयर्स पाहिजे आणि ह्या क्रायटेरिया. आणि आम्ही डिसाईड केला की ह्या प्लेयरसाठी आम्ही एवढे पैसे ठेवू. आता रजनीश गुरबानी जो महाराष्ट्रासाठी आता खेळतो, फास्ट बॉलर, विदर्भावरनं आला, तो आमचा टार्गेट होता. आज जेव्हा आम्ही ऑप्शनला गेलो, वी ऑलरेडी हॅड 9 प्लेयर्स, मिनिमम स्क्वॉड वॉज 16. घरात निघाला ते ठरवूनच निघालं की याला घ्यायचंच आहे. हां, याला घ्यायचंच आहे. आमची स्ट्रॅटर्जी जी ठरली होती ABCD. रजनीश आला, सपोज ह्या अमाऊंटला आला, तर ह्या अमाऊंटला आला तर किती, आम्ही रजनीशसाठी 7 lakhs ठेवले होते. आमच्याकडे किटीमध्ये किती होते, 10.5. 7 लाखात आम्ही रजनीश घेऊ, बाकी प्लेयर्स 20-20, 25-40 हजारमध्ये घेऊन स्क्वॉड. आपली मेन गरज ही फास्ट बॉलरची. तर लकीली रजनीश आला अजून स्वस्त, तो आला आमच्याकडे 5 लाखात. तर आमची कॅप वाढली. तर जे आम्हाला पहिली ऑलवेज आम्ही जे आम्हाला प्लेयर्स पाहिजे होते, जे पाहिजे ते घेतले. आणि मग राहिलेले फंड्समध्ये जे टीमला वाटली की ह्याला आता तुम्ही पिक करून घ्या, हा पुढे जाऊन स्टार होऊ शकतो किंवा हा पुढच्या सीझनमध्ये परफॉर्म केला हायर व्हॅल्यूला जाईल, अशा प्लेयर्सला आम्ही 40,000 जे पण त्यांचे ब्रेस प्राइस आहे तसे घेऊन, आज जिथे मी 18 किंवा 20ची स्क्वॉड करायची होती, आज आमची स्क्वॉड झाली 29. आणि त्याच्यात जो हिडन एक खूप चांगला अंडर-19, कारण आमच्याकडे कोल्हापूर टस्करमध्ये अंडर-19चे 2 प्लेयर्स घ्यायचे आहेत कंपल्सरी. तर त्याच्यात एक सुमित म्हणून मुलगा आहे, आम्ही घेतला आहे अंडर-19. त्याला आम्ही म्हणजे ही वॉज इन दी MPL लिस्टमध्ये, पण ऑप्शनच्या अगोदर आम्ही ट्रायल्सला बोलवलं होतं. त्याने अंकित बावनेला 2 टाईम बोल्ड केला आहे, 140ने टाकतो, 138 ते 140 ह्या टॅलेंटला पण उचलला. तर आमचं एम तीच असेल की ह्याला नर्चर करा. अँड ऑब्व्हियसली डेफिनेटली तो काही MPLचे मॅचेस पण खेळणार. पण नॉर्मली काय होतात की टीम्स अंडर-19 घ्यायचे म्हणजे घेतात, पण दे डोंट अलाव देम टू प्ले. पण आमची स्ट्रॅटर्जी वेगळी की टॅलेंट हॅज टू बी, मी आधी म्हणलं ना,
ती प्लॅटफॉर्म आणि एक्सपोजर द्यायला पाहिजे, तेव्हा तो ग्रो होईल. तर ह्या MPLमध्ये यू विल सी हिम प्लेइंग ॲटलीस्ट कपल ऑफ मॅचेस. पण 3 वर्ष, आता हे 3रं वर्ष आहे म्हणालात तुम्ही, पण या MPLमधनं IPLला गेलेली काही उदाहरणं आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडे, की म्हणजे MPL खेळलेत आधी आणि त्याच्यात ते लोकांनी टॅलेंट बघितलं आणि IPLला गेले, तशी काही उदाहरणं? आपल्या टीममधनं तर राहुल ऑब्वियसली प्लेज फॉर MPL. आणि आपल्यात एक प्लेयर आहे जो फर्स्ट सीझनपासून होता, तो इंडियाच्या अंडर 19मध्ये होता, सचिन दास. हो, तो आमच्याकडे आहे. ओके. तर ही वॉज इन इंडियाज अंडर 19. तो आता इंडिया अंडर 23 प्रॉबल्समध्ये आहे. मग MPLमधनं फक्त कोल्हापूर डस्कस, पण इफ यू आस्क अबाउट ओव्हरऑल MPL, अनेक प्लेयर IPLला गेलेत. रामकृष्ण घोष, हो, मुकेश चौधरी, अर्शिन कुलकर्णी. हा अश्विन कुलकर्णी मला वाटतं अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये पण होता ना. अंडर 19 वर्ल्ड कपला पण होता, लखनौला गेला तो. मुकेश आणि घोष आणि रामकृष्ण घोष, राहुल आणि ऋतुराज हे चेन्नईमध्ये होते. रजनीश गुरबानी जे याला आम्ही घेतला, त्याला भले तो ऑप्शनमध्ये नाही सिलेक्ट झाला, बट ॲज अ नेट ऑप्शनमध्ये होता मला वाटतं. ऑप्शनमध्ये होता पण तो सिलेक्ट नाही झाला. बट ॲज अ नेट बॉलर विथ द टीम तो दिल्लीला आहे, दिल्ली डेअरडेव्हिल्सला आहे. आणि 1-2 प्लेयर्स आय थिंक गुजरात आणि पंजाबला पण केले. सो इथून MPLवरनं IPLला 100% प्लेयर्स घेतले. एक मराठी माणसाला प्रश्न पडतो नेहमी, हा असा एक प्रश्न मराठी माणसालाच नाही, हा मध्यमवर्गीय घरामध्ये नेहमी प्रश्न पडतो. कारण आता ह्या ज्या काही लीग्स सुरू झाल्यात, म्हणजे IPL हे तर अनेक तरुण मुलांसाठी किंवा खेळाडूंसाठी खरंच चांगलं आहे, की कमी वयात त्यांना इतकी प्रसिद्धी मिळते, पैसा मिळतो आहे, त्याच्यातनं मोठ्या मोठ्या प्लेयर्सबरोबर शेअर करायला मिळणं ही पण फार मोठी गोष्ट आहे. पण दुसरीकडे तुम्ही त्याच्याकडे कसं बघता मला सांगा. कारण दुसरीकडे असंही म्हणतात की ही मुलं फक्त लीगसाठी खेळत आहेत, ह्या आता टेस्टसाठी खेळत नाही आहेत, हे T20साठी खेळत आहेत, किंवा हे T20चेच प्लेयर झालेले आहेत, असं वाटतं तुम्हाला? अशी टीका होते भरपूरदा. नाही, अशी टीका होणं पण योग्य आहे. कधी कधी म्हणजे त्यांचं त्या खेळाडूंचं टेस्टचं टेम्परामेंट राहत नाही किंवा वन डेचं टेम्परामेंट राहत नाही. काही प्लेयर्सला जेव्हा आम्ही पण, कारण आमची टीम्स ग्रासरूट स्काउटिंगला जेव्हा जाते फॉर MPL, कोल्हापूर साईडचे जेवढे कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये जेवढे हे आम्ही जातो, कधी कधी प्लेयरला जेव्हा विचारलं जातं की तुझं हेतू काय, तो प्लेयर हे नाही म्हणत की मला इंडिया खेळायचं आहे, मला IPL खेळायचं आहे. हां, सो जेव्हा जो प्लेयर म्हणतो ना की मला IPL खेळायचं आहे, तर त्याचं मेंटॅलिटी ही यायचं आहे का की मला एकतर IPLमध्ये खेळायचं म्हणजे 20 लाखचं बेस प्राईज, 20 लाखचं बेस प्राईज आहे, तर मी 3 करोडला जाईल की 1 करोड, पैसे पण येईल, फेम पण होईल आणि ती ग्लॅमरस IPL कल्चर पण दिसेल. याच्यासाठी आहे का? बरं, मोठे प्लेयर्स बरोबर पण तेच ग्लॅमरस कल्चर म्हणजे सगळं आलं. तर याच्यासाठी आहे का? आय फील जे प्लेयर्स ह्या थॉट प्रोसेसमध्ये असतील ते कधीच क्रिकेटमध्ये प्रोग्रेस करणार नाही. वेन अ क्रिकेटर थिंक्स की त्याला इंडियासाठी खेळायचं आहे, स्टेटसाठी खेळायची, ज्या स्टेटमध्ये तो बॉर्न आहे किंवा स्टेटसाठी खेळतो आहे, त्या स्टेटला रिप्रेझेंट करायची, इंडियासाठी खेळायची, आणि कीप्स IPL ॲज हिज सेकंडरी ऑप्शन, म्हणजे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ही पाहिजे, तो प्लेयर 100% परफॉर्म पण करेल आणि ही विल रीच ॲट न्यू हाईट्स. आता तुम्ही राहुल त्रिपाठीचं उदाहरण द्या, तर तुम्ही त्याला फार जवळून, आता तुम्ही बोलता पण त्याच्याशी, तुम्ही त्याचं क्रिकेट जवळून बघताय. अशा प्लेयर्सचं माइंड काय असतं? म्हणजे त्यांच्याकडे त्यांच्या डोक्यात टेस्ट खेळणं किंवा इंडियाला रिप्रेझेंट करणं तर प्रत्येक खेळाडूचं असतं, पण टेस्ट क्रिकेटसाठी त्यांच्या डोळ्यात काय दिसतं तुम्हाला? म्हणजे लीग्स तर ते खेळतात, तुमच्या टीमकडनं पण खेळतात, पण तुमच्या ज्या चर्चा होतात त्याच्यामध्ये त्यांच्या क्रिकेटबद्दलचं काय बोललं असतं की नको टेस्ट खेळणं आहे सर, ये नको कारण ते खेळणं पण एक वेगळं मजा आहे. सी आज T20 आली, T20 इज अ न्यू फॉर्मॅट, त्याच्याने टेस्ट इज ऑलमोस्ट डाय डाऊन, पीपल डोंट लाईक टू वॉच ऑल्सो, आणि वन डे पण ऑलमोस्ट डाय डाऊन झाला आहे. आता काही वर्ष T10 पण येऊ शकते, ऑलरेडी आली आहे वेगवेगळी लीग. T10 सुरू झाली, ती पण आली. म्हणजे पण हे जे तुम्ही म्हणले, आता राहुलशी आम्ही जेव्हा डिस्कस करतो किंवा वेन एव्हर आय एम ऑफ द रेकॉर्ड स्पीकिंग टू हिम, त्याला विचारतो काय वाटतं तुला, त्याचं म्हणणं एकच आहे की सध्या क्रिकेटिंग याच्यात एवढी कॉम्पिटिशन वाढली आहे, ओन्ली युअर बॅट अँड युअर परफॉर्मन्स कॅन सेव्ह यू. म्हणजे आत्ता आधी जे आपलं चालायचं ना की बोर्ड असतील, BCCI असेल, एनी स्टेट बोर्ड,
की हमारा ये प्लेयर ले लो, ते वशिला टाईप जे आपण म्हणतो ना झोन वाईज setting.com. हां हां, ती setting.com सध्या आय थिंक इज ऑलमोस्ट डायड डाऊन इन दी लास्ट फ्यू इयर्स ह्या क्रिकेटिंग एरिनामध्ये तरी. कारण तिकडे परफॉर्मन्सवर प्लेयर सिलेक्ट होतो. आणि म्हणून आज बघा, आज इंडियाची टीम्स तुम्ही पाहिले, टेस्ट असेल, वन डे असेल, की एवढी कॉम्पिटिशन असून परफॉर्मन्स बेस्ड प्लेयर्स असल्यामुळे ती टीम चांगली स्ट्रॉंग झाली. setting.com असल्या असतं तर नो टीम बिल्ड हे. पण जो मिळेल ना, जो ट्रू क्रिकेटर आहे ना, ज्याला क्रिकेट प्रति प्रेम आहे, तो वन डे पण खेळू शकतो, T20 पण खेळू शकतो आणि टेस्ट पण खेळू शकतो. पण ज्याला शॉर्ट टर्म गोल आहे, शॉर्ट टर्म विजन आहे, तो फक्त T20 खेळ. खेळ या विषयावर तुमच्याशी तासनतास गप्पा होऊ शकतात, पण शेवटचे काही, तुमचा वेळ तितकाच महत्त्वाचा आहे. शेवटचे काही 2-3 प्रश्न विचारतो की इतके 7 ते 8 खेळांमध्ये तुम्ही अनेक खेळाडूंना प्रोत्साहन करताय. क्रिकेट तर आहेच, क्रिकेटसाठी तर खूप वास्ट लोक आहेत, खूप लोक आहेत, पण इतर जे खेळ आहेत ह्याच्यामध्ये फार कमी साधनं आहेत किंवा फार कमी लोक आहेत किंवा यांचा पाठबळ द्यायला फार कमी माणसं आहेत. तिथे तुम्ही उतरलेला आहात, अगदी घट्ट पाय रोवलेले आहात. तुम्हाला त्या खेळाडूंना बघायचं आहे ऑलिम्पिक्समध्ये म्हणा किंवा इतर स्पर्धांमध्ये म्हणा. या खेळांबरोबर, हे खेळ तर आत्ता तुमचे सुरूच आहेत, ह्याच्याबरोबर पुढचं भविष्य काय? म्हणजे तुम्हाला अजून कुठल्या खेळांमध्ये असे प्लेयर्सना आणायचे किंवा असं काही प्लॅन तुम्ही केलेला आहे की अजून काही खेळांमध्ये उतरायचं आहे तुम्हाला? नाही, बघा आता ऑलरेडी MPL क्रिकेट आहे, ते सोडून आमच्याकडे टेबल टेनिस अल्टिमेट. इनफॅक्ट उद्या आमची पहिली मॅच हो उद्या. तर उद्या आमची पहिली मॅच आहे. त्याच्यात मग टेनिस प्रीमियर लीग आहे, टेनिसची लीग आहे, ग्लोबल चेस लीग आहे. आजकाल इंडिया इज डुईंग व्हेरी वेल इन चेस. ती पण एक तुम्ही बघा, तर ग्लोबल चेस लीग आहे, हँडबॉल आहे. आणि आपली मातीची खेळ म्हणजे लहानपणी आपण पण स्कूलमध्ये खेळ खो खो हे UKमध्ये आहे. नक्कीच आमची एम हीच आहे की पुढे जाऊन जे मी म्हणेल की माझी पर्सनल विश की ग्रुप शूड ओन अ टीम इज डेफिनेटली वन इन IPL इन नियर फ्युचर. आणि दुसरी जी असेल ती प्रो कबड्डी लीगमध्ये. क्या बात आहे. कारण हा आपला खरा अस्सल मातीतला गेम. खरं ते म्हणतात की तिकडचा गेम आहे, पण हा खरा अस्सल आपला गेम आहे. म्हणजे म्हणतात पंजाब हरियाणा आणि त्यांचे प्लेयर्स जास्त असतात मोस्टली आजकाल, पण ते खरा अस्सल आपला गेम आहे. तो थोडासा तिकडे सरकला आहे का जास्त? काय पण असू द्या, शेवटी एकच आहे की भारताचा गेम आहे. भारताचा गेम आहे. क्या बात आहे. हे तर झालं तुमची प्लॅनिंग्स आणि या सगळ्या गोष्टी. पर्सनल लेवलला तुम्हाला किंवा वहिनींना सुद्धा, कारण त्या पण या सगळ्या कामामध्ये तुमच्याबरोबर असतात, तुम्हाला खूप घरी जेव्हा एकत्र असाल किंवा बाहेर तुम्ही दोघं असाल, हे जेव्हा तुम्ही सगळे, आता तुम्ही उदाहरणं सांगितलीत मुलांची, आपण आपली मुलं तर घडवतच असतो, पण एक दोघांना एक तो वेगळा, तोही एक आनंद तुमच्या दोघांच्या गप्पांमध्ये होत असतो का? अरे ती ऋतुजा आहे, ती ही आहे, ते आहे, ही सगळी तर तुमचीच तो मुलं आहेत, म्हणजे तुम्हीच तर ती घडवलेली आहेत किंवा तुम्हीच त्यांना पाठबळ दिलेलं आहे. एक तो वैयक्तिक आनंद तुम्हाला दोघांमध्ये तुम्ही शेअर करता कधी? की 100% कसं आहे की जान्हवी आणि माझं तर स्पोर्ट्स डिव्हिजनमध्ये तिची इन्व्हॉल्वमेंट पण जास्ती असती, पण तिची जास्ती इन्व्हॉल्वमेंट जी असते ती मार्केटिंग, डिझाईन आणि ह्याच्याप्रती असते आणि थोडी स्ट्रॅटेजी वाईज ऑल्सो. पण कारण ती पण सगळ्या मॅचेससाठी येते, कधी कधी ती बघते की कुठली प्लेअर, तर ती पण ऑलवेज एक ॲडवाईस म्हणून सांगते की हे बघ की आय डोंट थिंक यू शूड पिक दिस प्लेअर, यू शूड नॉट पिक दिस प्लेअर. कारण तो परफॉर्म आपल्या टीमसाठी मागच्या सीझनमध्ये पण केला नाही, त्याच्या अगोदर आपण रिटेन केलं नाही. तर शी गिव्स लिटल ॲडवाईस, जास्ती बोलत नाही. ते म्हणत सोनाला कसं कान टोचायचं तेवढंच ते टोचतात. मग तुला ऐकायचं तर ऐक, नाहीतर ऐकू नको. आणि जेव्हा नाही ऐकत आणि जेव्हा परत 30 रिपीट ते मग ते आपल्याला बरोबर कसं ऐकवतं, सांगितलं होतं मी आधी. एक ट्रिकी क्वेश्चन शेवटचा मला तुम्हाला विचारायचं आहे, हसता की जसं तुम्ही म्हणता की काही खेळांमध्ये काही संघटना किंवा काही लॅकिंग आहेत, काही गोष्टी त्या पद्धतीने त्यांना सहकार्य मिळत नाही किंवा त्या पद्धतीने साधनं नाही आहेत किंवा त्या पद्धतीने त्यांना ती मदत मिळत नाही आहे. या सगळ्या सरकारी संस्था, म्हणजे सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या संघटना असतील, म्हणजे प्रत्येक खेळाच्या असोसिएशन असतील, फुटबॉलची असेल, खो खोची असेल, कबड्डीची असेल, ज्या पण असतील, तुम्ही इतकं उत्तम हे सगळं उभं केलेलं जे काही एम्पायर आहे, इतकं सगळं चांगलं एम्पायर आहे, इतकी माणसं तुमच्याबरोबर काम करत आहेत, मग ती प्रत्येक क्षेत्रातली असू दे, तुमचं वेगळं बिझनेस असू दे किंवा आताचा हा जो खेळाचा भाग आहे, तुम्हाला एक संघटक म्हणून या संघटनांमध्ये यावंसं नाही वाटत का? मी राजकारण म्हणून विचारत नाही आहे,
पण तुम्हाला, कारण तुमच्यासारखी व्यक्ती जर आल्या तर एक शिस्त लागेल, की जशी शिस्त तुम्ही तुमच्या टीममध्ये किंवा तुमच्या इकडच्या ती शिस्त तुम्ही तिथे लावाल. कारण तुम्हाला तर खेळाडूच तर घडवायचे, तुम्हाला हे कधी वाटत नाही की तुम्ही अशा संघटनांमध्ये यावं किंवा संघटनांमधनं काम करावं, जेणेकरून चांगले अजून जास्त प्लेयर्स मोठ्या लेवलला तुम्हाला आणता येतील, असा विचार तुमच्या मनात नाही आहे? नाही, मी कधी असा विचार केला नाही. आम्ही एकच विचार केला की चांगले प्लेयर्सला प्लॅटफॉर्म द्यावं, त्यांना एक्सपोजर द्यावं आणि टॅलेंट द्यावं. आज कुठलीही संघटना माझ्याकडे आली नाही. हां, येस, डेफिनेटली 2 संघटना आहेत ज्यांना आम्ही फायनान्शियली पण सपोर्ट करतो. एक महाराष्ट्र हॉकी असोसिएशन आणि एक जुडो, महाराष्ट्र जुडोचा मी पेटर्न मेंबर झालो आहे. आताच त्यांनी माझी निवड केली आणि चांगल्या दिवशी मुलाखत होती. हां, म्हणजे 2-3 दिवस अगोदर त्यांना पाहिजे होतं की मी अध्यक्ष व्हावं. मला टाईम नाही अध्यक्ष, पण पेटर्न मेंबर मी होईल. आणि महाराष्ट्र हॉकी असोसिएशनला कारण आम्ही स्पॉन्सरशिप दिली, तर त्या संघटनेच्या ॲडवायझरी रोलला आहे मी. तर हे 2 आहेत. पण पुढे मी विचार नाही केला आहे, कारण आय थिंक मला फक्त पहिली आमची जी इकोसिस्टम आहे ती ऑलरेडी आहे. आता एक बेस क्रिएट झाली आहे, काही मजले चांगले बांधले, पण ती फाउंडेशन अजून स्ट्रॉंग करायची मला. एक चांगली फ्युचरमध्ये जी आमची प्लॅन आहे, पुणा असेल किंवा थोडं नियर बाय भारतात जिथे चांगली जागा भेटेल आम्हाला किंवा महाराष्ट्रात भेटेल, एक चांगली 8-10 एकरमध्ये एक स्पोर्ट्स फॅसिलिटी करायची तयार आम्हाला फॉर क्रिकेट असून प्लस ऑलिम्पिक स्पोर्ट्ससाठी जे गरजेचे चांगले फॅसिलिटीज करायचे, ताकी हे रुरलवरनं जी मुलं येतील किंवा हे येतील तिकडे ट्रेन करतील, चांगले कोचेस हायर करायचे. तर दॅट इज आवर एम फॉर द नेक्स्ट काही वर्षासाठी, आणि मग संघटनेचा विचार करू. ठीक आहे, आस्ते आस्ते कदम तुमचं काम चाललेलं आहे. पण पुढे सर तुम्ही इतका वेळ दिलात आम्हाला आणि फार छान गप्पा झाल्या आपल्या. मी गप्पाच म्हणेन याच्यासाठी, कारण की खूप माहितीही या गोष्टीतनं मिळते की तुमचं काम कुठपर्यंत चाललेलं आहे, कोण खेळाडू काय काय करतायत. MPLचं तुम्ही इतकं विस्तृत सांगितलं, टीमबद्दलचं सांगितलं. तर तुमच्या आत्ता जेवढ्या काही स्पर्धा आहेत पुढच्या किंवा जितके काही प्लेयर्स तुम्ही ह्याच्या पुढेही भविष्यात आणणार आहात, त्यासाठी तुम्हाला खूप म्हणजे मी म्हणेन शुभेच्छा देईन. आणि पहिले प्रथम म्हणजे तुम्हाला आमच्यासारख्या लोकांचंही पाठबळ मिळू दे. अनेक लोकांचंही पाठबळ ह्याच्यासाठी असतं, कारण की काही लोकांचे आशीर्वाद असतात, काही लोकांचे तुमच्याबरोबर राहून तेही घडत असतात. तर असे चांगले प्लेयर्स तुमच्याकडनं घडू, तुमच्या मार्फत, तुमच्या टीममार्फत घडूत, हीच आम्ही इच्छा व्यक्त करतो. तर हे होते पुनीत बालन. आणि मला शेवटी जाताना एवढंच म्हणायचं आहे की आपण म्हणतो ना नेहमी थेंबे थेंबे तळे साचे, त्याप्रमाणे पुनीत बालन सरांनी किंवा त्यांच्याबरोबरच्या टीम जी काय आहे त्यांनी ठरवलं की ह्या थेंबातच पुढे एक तळं पूर्ण मोठं होणार आहे. आणि त्याच्यातनंच आज जे तुम्हाला प्लेयर्स दिसत आहेत, म्हणजे मी फक्त क्रिकेट पुरतं म्हणत नाही आहे, अनेक इतर खेळसुद्धा. आणि आपण जेव्हा ऑलिम्पिक बघत असतो, आणि म्हणजे क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर प्रत्येकाला आनंद होतो, पण ऑलिम्पिकमध्ये इंडिव्हिज्युअल जेव्हा मेडल जिंकतो आणि जेव्हा तो भारताचा तिरंगा हातात धरतो किंवा तो तिरंगा वरती जात असतो आणि तो प्लेअर त्याला बघत असतो आणि ते मेडल त्याच्या गळ्यात असतं, तेव्हाचा जो आनंद असतो ना, तो सर्वोच्च आनंद असतो. म्हणजे मग तो नीरज चोप्रा असू दे किंवा त्याला सुवर्णपदक मिळालं म्हणजे आपल्यालाच सुवर्णपदक मिळालं की काय, अशा थाटात आपण दिवसभर असतो. तर असे अनेक प्लेयर जे अगदी ग्रासरूट लेवलला आहेत, गरिबीतनं वरती येत आहेत, पण त्यांच्यामध्ये भयंकर टॅलेंट आहे. अशा खेळाडूंना पुनीत बालन आणि त्यांची सर्व मंडळी, त्यांच्याबरोबर असलेली मंडळी ही घडवत आहेत. ही फार छोटी गोष्ट नाही आहे, ही फार मोठी आणि मोलाची गोष्ट आहे. तर त्यांना तर आपण शुभेच्छा देऊयाच, पण ह्याच्या पुढे सुद्धा त्यांच्यामार्फत असेच ऑलिम्पियन सिल्वर मेडलपर्यंत पोचू देत. पुढच्या अनेक ऑलिम्पिकमध्ये पुण्यातलेच नाही आहे ते प्लेयर्स, हे महाराष्ट्रातलेच नाही आहेत, हे भारतभर पसरलेले प्लेयर्स आहेत. तर असे अनेक प्लेयर्स घडू देत आणि अनेक मेडल्स आपल्या पदरात पडू देत, हीच इच्छा इथे व्यक्त करतो. आणि या विशेष मुलाखतीत इथेच थांबतो. पाहत राहा मुंबई तक.